दिवसामागून दिवस गेले. मुली 1 वर्षाच्या होणार होत्या. लावण्याच्या जन्मानंतर तिच्या आजारामुळे राजेश आणि रश्मीला बरेच दुःख सोसावं लागलं होतं. म्हणायला नातेवाईक मानसिक आधार द्यायला होते आणि त्यांनाही हे दुःख होतं. पण वास्तविकपणे जे दुःख, वेदना एका छताखाली राहणाऱ्या त्या कुटुंबाला भोगावे लागले त्याची तुलना करता येणार नाही. हा 1 वर्ष बऱ्याच त्रासाचा जरी झाला असला तरी त्यामध्ये आता घसरण होत होती. राजेश आणि रश्मीने लावण्याला आतापर्यंत फार जपले होते. तिच्या प्रकृतीमध्ये सुधार होत होता, पण तिची प्रतिकारशक्ती म्हणावी तेवढी मजबूत नव्हती. अधूनमधून ती आजारी पडायची. आजार भयंकर नसला तरी आजाराबद्दलची आणि हॉस्पिटलची धास्ती राजेश आणि रश्मीला तीच असायची. त्याच्या मनावरचा आघात हा तीव्र होता आणि तो कायमस्वरूप एका धास्तीच्या सुप्त ज्वालामुखीप्रमाणे मनामध्ये घर करून गेला. जेव्हा कधी तिची थोडीही प्रकृती बिघडली की तो ज्वालामुखीसारखा फुटायचा. असंच एकदा लावण्य आजारी पडली. दोघींचा त्या आठवड्यात प्रथम वाढदिवस होता. आजार हा गंभीर स्वरूपाचा नव्हता, पण तरीही राजेशने तिला डॉक्टरांकडे नेऊन योग्य तो उपचार सुरू केला होता. राजेश आणि रश्मीला मुलींचा प्रथम वाढदिवस साजरा करायचा होता, पण तिच्या प्रकृतीची चिंता त्यांना जास्त होती. नेहमी आजारी बघून ते सारखे चिंतेत असायचे. राजेशचा सकाळ ते संध्याकाळ ऑफिसमध्ये वेळ जात असे, पण रश्मी घरी अस्वस्थ राही. रश्मी तिच्या आईला दिवसातून एकदा तरी कॉल करीत असे. रश्मीला तिच्या आईचा जास्त आधार वाटे. राजेशचे आई वडील त्याच्या लग्नाच्या आधी फार वर्षापूर्वी वारले होते. त्याच्या काकांनी त्याचा सांभाळ केला होता. त्यामुळे रश्मीकडील नातेवाईकांचाच त्यांना जास्त आधार वाटत होता. लावण्या आजारी असल्यामुळे रश्मीच्या आईचे सारखे कॉल राहायचे. ती रश्मीला, "तू काही काळजी नको करू, सगळं नीट होईल," असं सांगायची. पण स्वतःच मात्र काळजीमुळे सारखी कॉल करी. त्या दिवशी रश्मीला संध्याकाळी चौथ्यांदा आईचा कॉल आला. रश्मी आईचा कॉल उचलून म्हणाली, "हॅलो, का गं? काय सर्व काही ठीक आहे ना? आज सारखे कॉल करते." आई म्हणाली, "अगं, काही नाही गं, बस मला तुमचीच काळजी वाटते." रश्मी आईला आधार देत म्हणाली, "काळजी नको करू असं सांगतेस आणि स्वतःच मात्र काळजीत राहते." आई मुद्द्यावर येत म्हणाली, "अगं, आज एकदम माझ्या ध्यानात आले, लावण्याची तब्येत अशी खालीवर का होते ते." "का?" रश्मीने आश्चर्याने विचारले. "अगं, जेव्हा लावण्याच्या जन्मानंतर ती गंभीर आजारी होती आणि इस्पितळात ॲडमिट होती, तेव्हा मी गुरुदत्तांकडे नवस बोलले होते की हिची तब्येत ठीक झाली की तुझ्या दर्शनाला आणेल. आणि नंतर घरी आल्यावर आपण गुंतून गेलो बाळांची काळजी घेण्यात, त्यामुळे तुला सांगायचे राहून गेले होते. आणि आता 1 वर्ष होत आहे, तर आपल्याला तिला न्यायला हवे गाणगापूरला." रश्मी म्हणाली, "पण या तिच्या तब्येतीमध्ये तिथे तिला नेणे योग्य होईल का?" रश्मीची आई म्हणाली, "अगं, तब्येत ठीक झाली म्हणजे लगेच जाऊ म्हटले." रश्मी विचार करत म्हणाली, "मी यांना विचारून सांगते." संध्याकाळी राजेश घरी आल्यानंतर रश्मीने राजेशला याबद्दल विचारले. राजेश आधी कधी देवावर आणि दैवावर विश्वास न ठेवणारा होता, पण लावण्याच्या जीवावर बेतलेला धोका आणि त्यातून तिचे बचावणे हे दैवच. या दोघांच्या आयुष्यात जो उलथापालथ सुरू होत्या की त्यांना दैव आणि देव ह्यावर आता विश्वास बसायला लागला होता. आणि त्यात लावण्याचा जीव वाचणे हा तर डॉक्टरांच्या दृष्टीने पण चमत्कार होता. पण डॉक्टर या गोष्टीला औपचारिक मान्यता देणार नाहीत. यावेळेस लावण्याची तब्येत 2 दिवसातच ठीक झाली. मुलींच्या वाढदिवसाच्या दिवशी रश्मी, राजेश आणि रश्मीची आई यांचा गाणगापूरला जाण्याचा बेत ठरला. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच सकाळी पुण्याहून गाणगापूरकरिता एका खासगी वाहनाने सर्व निघाले. रात्री ते गाणगापूरला पोचले. तिथे त्यांनी रात्री मुक्काम केला. निर्गुण मठाला जाण्याच्या आधी भीमा अमरजा संगमावर स्नान करायचे विशेष महत्त्व असल्यामुळे
त्यांनी सूर्योदयाआधी तिथे स्नान केले. नंतर मुलींबरोबर दर्शन घेऊन ते औदुंबर वृक्षाखाली आले. तिथे बरेच भक्त गुरुचरित्राचे पारायण करत होते. त्यांनी तिथे दर्शन घेतले. त्या झाडाखाली एक वृद्ध साधू जप करत होते. रश्मीच्या आईचे लक्ष त्यांच्यावर जाताच ते आश्चर्याने म्हणाले, "अगं रश्मी, हे तर माझे गुरु आहेत. आधी हे आपल्या गावाच्या मठामध्ये राहायचे. मठात यायच्या आधी म्हणे गावालगतच्या निर्मनुष्य जंगलात यांनी 12 वर्ष तप केलाय. कुण्या गुरे चरणाऱ्या त्या जंगलात हे तपश्चर्या करताना दिसले आणि त्याने गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनी त्यांना गावात आणून मठ बांधला. काही वर्ष ते तिथे राहिले, पण एकदा गावकऱ्यांना न सांगता कायमचे ते मठ सोडून निघून गेले होते. गावकऱ्यांनी बरेच शोधले, पण त्यांना नाही मिळाले कुठे ते. आणि आता बघ किती योगायोग आपल्याला इथे भेटले. हे फार अंतर्यामी आहेत. ते काही केल्या लोकांबरोबर बोलत नाहीत, पण जर त्यांना काही सांगायचे झाल्यास ते स्वतःहून बोलतात. चल दर्शन करून त्याचे." राजेशला ह्यावर मात्र काही विश्वास नव्हता, पण आईची इच्छा दर्शन घ्यायची आणि त्यात काही हानी त्याला वाटत नव्हती, म्हणून ते त्या साधूजवळ गेले. तो वृद्ध साधू डोळे बंद करून फार मग्नपणे जप करत होता. बरेच लोक त्यांच्या पाया पडत होते, पण तो ध्यानस्थ अवस्थेत होता. रश्मीच्या आईने त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. तसेच राजेश आणि रश्मीनेही केले. मग रश्मीच्या आईने दोघी मुलींना त्यांच्या पायाजवळ ठेवले. तर आश्चर्य, त्या साधूने त्याचे ध्यान मोडत डोळे उघडले. त्यांची नजर खाली मुलींवरती पडली आणि लावण्याला त्यांनी दोन्ही हातात पाळणा करत उचलून छातीजवळ केले. तिच्याकडे एकटक बघायला लागले आणि लगेच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजेशला हे विचित्र वाटले. त्या साधूचे डोळे करुणेने भरलेले लावण्याला निहाळत होते. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. हे बघून रश्मीच्या आईने त्यांना काही विचारण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी हाताने इशारा करून थांबवले व म्हणाले, "नशीबवान आहे ही मुलगी. तरीही हिला आयुष्यात फार यातना सहन कराव्या लागणार आहेत. फार रोमांचक आयुष्य राहणार आहे हिच्यासाठी. पण ह्या यातना तिच्यासाठी श्राप नसून वरदान आहेत." एवढे बोलून त्या साधूने तिला राजेशच्या हाती दिले आणि पुन्हा डोळे मिटून ध्यानस्थ झाले. राजेशला विश्वास नसून सुद्धा ते ऐकल्यानंतर मात्र त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.